महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर कडक बंदी घातली असली तरी यवतमाळ शहर आणि तालुक्यात गुटख्याची विक्री धडाडत्या व्यवसायाप्रमाणे सुरू आहे। बस स्थानक परिसर, शाळा, महाविद्यालयांचा आवार आणि ग्रामीण भागातील पानटपऱ्यांवर गुटखा उघड्यावर विक्रीस उपलब्ध आहे। या बेकायदेशीर व्यापारावर कारवाईचा बोजवारा उडाल्यामुळे विक्रेते निडरपणे गुटखा विक्री करत असल्याचं दिसून येत आहे। गुटख्यावर बंदी लागू असूनही प्रशासनाची कारवाई कागदोपत्रीच मर्यादित आहे। शहरात आणि तालुक्यातील पानटपऱ्यांवर सहज उपलब्ध होणाऱ्या गुटख्यामुळे लाखोंच्या उलाढालींचा गंगाजळ व्यवसाय बिनधास्त सुरू आहे। अन्न आणि औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका नागरिकांकडून होतीये। गुटखा हा आरोग्यास अत्यंत घातक असून तो तोंडाचा कर्करोग, पचनाच्या समस्या आणि इतर आजारांचं प्रमुख कारण ठरतो। इतक्या सहजपणे गुटखा मिळाल्याने तरुणाई आणि शालेय विद्यार्थीही या विळख्यात सापडतात। पालकांमध्ये या परिस्थितीबद्दल चिंतेचं वातावरण आहे। गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची उदासीनता उघड झाली आहे। कारवाईचे निव्वळ दाखले कागदपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात कोणतीही मोहीम किंवा तपासणी न झाल्याने गुटख्याचा बेकायदेशीर व्यापार फोफावतोय। नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर आणि तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे। नियमित गुटखा विरोधी मोहीम राबवून पानटपऱ्यांवर तपासणी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.